सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताजनापूर तालुका रत्नापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर. आने वाला कौन है जाने वाला कौन है, जाने वाला कौन है खोने वाला कौन है, आने वाला कौन है जाने वाला कौन है, पाने वाला कौन है खोने वाला कौन है. देने पे आया तो इतना देता है वो छप्पर फाड़ के दे जाता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है इस हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 3-3 कीर्तन भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है 2-2 साल लॉकडाउन भी रखता है. देने पे आया तो इतना देता है वो 2.5 साल तक खुर्ची भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है वो 40 लोगों को लेके सूरत मार्गे गुवाहाटी में जाता है. मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यानीतीला, हो गर्वाने तू फुगू नको आपुल्या छातीला रे. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, मानवा मानवा तू विसरू नको. 100 पुरांचा बाप, हस्तिनापूरचा सम्राट, भारत देशाचा राजा, काय नाव होतं त्याचं? बोला बोला ताजनापूरकर. काय नाव होतं त्याचं? धृतराष्ट्र. 1,80,000 बायका 1.25 लाख ना, तू 1.25 लाख, पण तू 7 कोटी घराचा एकटा मालक. काय नाव होतं त्याचं? जगता आलं त्याला. काय व्यक्तिमत्व होतं रे आइन्स्टाईन. There is no market of your feelings, your emotions and your sorrow, just a display your attitude सांगत होता. एखाद्या आइन्स्टाईनला मारावं लागलं. नथिंग इम्पॉसिबल इन द वर्ल्ड म्हणणारा नेपोलियन बोनापार्ट मेला. खाली हाथ आया था वो भी खाली हाथ चला गया, उसका नाम भी सिकंदर ही था. मी नेहमी सांगतो दादा, सकाळी जे वर्तमानपत्र 5 रुपयाला एक असतं ना, ते संध्याकाळी 5 रुपये किलो नसतं, हे लक्षात ठेवा. 2 अक्षरांचं असतं त्याला लक म्हणतात, 2.5 अक्षरांचं असतं त्याला भाग्य म्हणतात, 3 अक्षरांचं असतं त्याला नशीब म्हणतात, आणि 4 अक्षरांचे असते तिला मेहनत म्हणतात. 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब आणि 4 अक्षरांची मेहनत. पहिली 3 अक्षर वजा करून टाकते ती मेहनत आहे. तुम्ही प्रयत्न करत राहा रे. कधी कोणाला गरीब समजू नका आणि कधी कोणाला श्रीमंत समजू नका. पाया पडून विनंती आहे. नेहमी सांगतो मी तुम्हाला, वेळ प्रत्येकाची येत असते दादा. हो, माणसाचा पाय चालताना एक पुढे असतो तर दुसरा पाठीमाग. पाय पुढे असतो तर एक माग असतो. पुढे असतो त्याला अभिमान नाही की मी पुढे, माग राहिला त्याला वाईट नाही वाटत की मी माग आहे, कारण हे क्षणात बदलणारं असतं. चंद्र चंद्राच्या जागेला चमकतो आणि सूर्य सूर्याच्या जागी चमकतो. चंद्रानं कधी बरोबरी करायची नसते सूर्याबरोबर, आणि सूर्यानं कधी स्पर्धा करायची नसते चंद्राबरोबर. थोडी वाट पहा ना, तुमचे दिवस येतील. एकदा जिंकल्यानं कुणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कुणी फकीर होत नाही, हे लक्षात ठेवा. 2 पठाडे महाराजांचे दिवस महाराष्ट्रात आहेत आज. संयम ठेवला म्हणूनच ना महाराष्ट्र वेडा होतो ह्या 2 पोरांसाठी. माझा भरत दादा आणि माझा शत्रुघ्न दादा. दिवस येतात, संयम ठेवला की दिवस येत असतो ना. मी तर म्हणतो माणसाकडे संयम त्या आर अश्विन सारखा असावा. एका बॉल मध्ये 2 रन करायचे होते बिचाऱ्याला. पाकिस्तानचा आणि भारताचा दबाव होता, बॅट घेऊन हातात होतं ते, आणि असल्या सिच्युएशनला पुढे सरलं वाईट जाऊ दे मागणं. म्हणलं असा संयम पाहिजे, थोडा संयम ठेवा, दिवस तुमचे
धर्मवीर भाऊराव पाटील, स्वर्गीय विलासरावजी देशमुख, स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, किती मोठी मोठी माणसं होऊन गेली महाराष्ट्राच्या मातेत. आमच्या दक्षिण कराडचे आमदार विलास काका उंडाळकर, आमच्या पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत नाना भालके. असं म्हणतात त्या गाडीला 9 एअरबॅग होत्या. 47 लाखाची गाडी होती म्हणे. आमदार विनायकरावजी मेटे साहेबांची गाडी. अरे त्यातल्या एवढ्या मोठ्या माणसाला जावं लागतं लेका. आपली तर आल्टोच गाडी आहे रे, ती पण गॅसकीट केलेली. कुठं पेटेल त्याचा नियम नाही, जरा सावकाश चालू. तुकोबरांच्या सासऱ्याकडे 3644 एकर ऊस होता. किती हजार एकर? 3600. आपला तर 1 एकर आहे, तो पण 265 आणि त्याला बी पेटावल्याशिवाय कारखान्याने येत नाही. तरी छातड काढून चालतो. एखाद्याच्या दारात लागलेल्या गाडीवरून त्याला श्रीमंत समजू नका, बंगल्यावरून श्रीमंत समजू नका. जी माणसं देवाला प्रेम देतात ना, ती माणसं श्रीमंत असतात. हे काय लक्षात? हो बाईका मुलं गणगोत सर्व इतरा तुझं कर्म वेड्या, तुझ्यावर जाणार, तुझ्यावर आज जवानी परितराणी वाल पछताएगा, आज जवानी परितराणी वाल पछताएगा. बढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढलता है, सूरज धीरे धीरे ढलता है, ढलता है, ढल जाएगा, ढलता सूरज धीरे 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 ढलता है, ढल जाएगा. नका देहावरती प्रेम करू, तुम्ही देवावरती प्रेम करायला शिका. बघा ना, लोक देहावरती प्रेम करतात, देवावर प्रेम करत नाहीत. मी असं म्हणतो, काही गोष्टी उत्कृष्ट असतात त्या द्यायच्या असतात आणि त्याच्या बदल्यात निकृष्ट घ्यायच्या असतात. काही गोष्टी निकृष्ट द्यायच्या असतात, बदल्यात निकृष्ट घ्यायचं असतं. काही गोष्टी उत्कृष्ट असतात हो, त्या द्यायच्या असतात आणि बदल्यात उत्कृष्टच घ्यायचं असतं. प्रकार क्रमांक 4, निकृष्ट द्यायचं आणि उत्कृष्ट घ्यायचं. या 4 मधलं चांगलं कोणतं आहे? 1 2 3 4 आकडा चांगला कोणता? बोला बोला, शुभ आकडा कोणता? मी आकडा लावाय सांगत नाही, आकडा सांगाय सांगतोय. पहिला आकडा उत्कृष्ट द्यायचं, निकृष्ट घ्यायचं. 2 निकृष्ट द्यायचं, निकृष्ट घ्यायचं. 3 उत्कृष्ट द्यायचं, उत्कृष्ट घ्यायचं. आणि 4 निकृष्ट द्यायचं, बदल्यात उत्कृष्ट घ्यायचं. कुठला आकडा चांगला? 4. प्रकार क्रमांक 1, उत्कृष्ट द्यायचं, बदल्यात उत्कृष्ट निकृष्ट घ्यायचं. जुन्या महिला साड्या द्यायच्या आणि त्याच्या बदल्यात पितळाची भांडी घ्यायच्या. बरोबर का चूक? साड्या का द्यायच्या? त्या साडीमध्ये तार असायची. कशाची? आजी कशाची? सोन्याची किंवा चांदीची. उत्कृष्ट द्यायचं आणि निकृष्ट दर्जाचं पितळाचं भांड घ्यायचं. प्रकार क्रमांक 2, निकृष्ट द्यायचं आणि निकृष्ट घ्यायचं. म्हणजे केस द्यायची प्लेटी घ्यायची आणि फुग. आमच्याकडे केसाव फुग म्हणतात, तुमच्याकडं असंच असतं. प्लेटी देते, प्लेटी देते, प्लेटी आता केस देऊन. प्रकार क्रमांक 3, उत्कृष्ट द्यायचं आणि उत्कृष्ट घ्यायचं. म्हणजे थोडं उत्कृष्ट द्यायचं आणि पकवाजाला पठाडे महाराजालाच बोलवायचं. म्हणजे पैसे द्यायचे आणि सोनं खरेदी करायचं. प्रकार क्रमांक 4, निकृष्ट द्यायचं आणि उत्कृष्ट घ्यायचं. तसा तर हा देह नासका कुचका सडका. या देहानं देवाला प्रेम द्यायचं आणि देव आपलासा करून घ्यायचा. ह्याला प्रेमाचं बंधन म्हणतात. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. तुकोबा, हे बंधन तुम्ही पाळलं का? महाराज म्हणाले, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी. प्रेम देतात देवाला, लोकाला का देत नाही? डोळे सांगून जातात व्यक्ती कशी, अश्रू सांगून जातात दुःख किती, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय, ते सांगून जाते लक्ष कुठं आहे.
संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती आहे, विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे, आलेली वाईट वेळ दाखवते दादा आपले नेमके नातेवाईक कोण आहे. त्यापेक्षा एक काम करा, हेच माझी सत्यवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव पहावयास्ती गेलो. नका ना लोकांना प्रेम करू. मी असं सांगेन तुम्हाला, सोनं वितळलं की त्याच्यापासून दागिना तयार होतो, लोखंड वितळलं की त्याच्यापासून अवजार तयार होतं, माती नरम झाली की त्याच्यापासून शेती तयार होते, पीठ मऊ झालं की त्याच्यापासून भाकरी तयार होते. तसा माणूस नम्र झाला की मग माणसानं देवाकडे जायचं नाही, त्या माणसाचाच देव होतो. नम्र झाला भूता पुरे झाडे आणि ते तलावाळे वाचवते. ऐका, श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते. ऐका, योग्यता माणसाला स्थान देते. आणि ह्या चार गोष्टी ज्याच्याकडे आहेत ना त्याला दुनिया सन्मान देते. तुम्ही एक काम करा, प्रेम प्रीतीचे बांधिले ते न सुटे काही केले. तू को बात देवाकडे जायचे, देवाला म्हणायचे देवा खरं सांगू का तुला, म्हणे काय